हे सगळं तुम्हाला गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये बघायला मिळतं. केवळ बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते स्ट्रेस रिलीज होतं. स्ट्रेस रिलीज होण्यासाठी जे काही हार्मोन्स आवश्यक असतात ते रिलीज होतात. त्या मंडळाच्या माध्यमातून काहीतरी चांगले विधायक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये जेव्हा ती मंडळी, मुलं इन्व्हॉल्व होतात, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक सकारात्मक बदल झालेले दिसतात. म्हणजे मी अनेक असे कार्यकर्ते पाहिलेत की ते वर्षभर वेगवेगळी व्यसनं करत असतात, पण ॲटलिस्ट ते 10 दिवस तरी त्या सगळ्या व्यसनांपासून दूर राहतात. हा चांगला बदल आहे. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर गणेशोत्सवात मुलांनी इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. म्हणजे 4 मुलं एकत्र येतात, एकमेकांची सुख-दुःख वाटण्याची सवय लागते. एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल, त्याला काही प्रॉब्लेम असेल, मग ते आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, वैद्यकीय असेल, 4 मुलं एकत्र येऊन दुसऱ्याला मदत करण्याची भावना त्याच्यात निर्माण होते, सहकार्याची भावना निर्माण होते. दुसरं मी प्रेक्षक किंवा जे नुसते सहभागी होतात, टी व्हीवर बघतात, प्रत्यक्षात मिरवणुकीत येऊन रस्त्यावरनं बघतात, तो जो अनुपम्य सोहळा आहे, म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणं, ते रांगेत उभं राहणं, ती आरास असेल, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते किंवा मिरवणुकीमध्ये विशेषतः जेव्हा 1000-1500 मुलं ढोल वाजवत असतात, ती एक तरुणाई असते, ती एक जल्लोष असतो, ते अनुभवण्यामध्ये पण एक फार मोठा आनंद आहे. म्हणजे दैवी आनंद, स्वर्गीय आनंद आहे. हे सगळं तुम्हाला गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये बघायला मिळतं. केवळ बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक स्ट्रेस रिलीज होतं. स्ट्रेस रिलीज होण्यासाठी जे काही हार्मोन्स आवश्यक असतात ते रिलीज होतात. एवढा छान उत्सव पाहिल्यानंतर, ती मूर्ती असेल, ते फुलाचं डेकोरेशन असेल, ते वेगवेगळे पारंपरिक वेशामध्ये आलेले सगळे कार्यकर्ते असतील, हे बघितल्यानंतर तुमचं थॉट प्रोसेस, तुमची हार्मोनल सिस्टीम ही सगळी पॉझिटिव्हिटीकडे जाते. तुम्ही सगळे प्रश्न, दुःख विसरून जाता काही काळासाठी आणि जाताना तुम्ही एक गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जाता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडथळ्यांना आणि संघर्षांना आणि प्रश्नांना उत्तर देण्याची एक क्षमता गणपती बाप्पा तुम्हाला देतो. आपण त्याला साक्षात विघ्नहर्ता म्हणतो.